आफ्टरनून एव्हरीवन. आज आपण बनवणार आहे ट्रेडिंग भेल. तर त्याच्यासाठी आपण पहिले घेणार आहे टमॅटो नंतर टमॅटो चिप्स आपण घेणार 2 पुडे, नंतर 2 कुरकुऱ्याचे चिप्स पुडे, नंतर आपण कोथिंबीर घेणार, त्याच्यानंतर आपण 2 मिरच्या घेणार आणि त्याच्यानंतर आपण 2 कांदे घेणार. त्याच्यानंतर आपण एक आलू भुजियाचं पॅकेट घेणार. त्याच्यानंतर एक ताजे मटर 1 वाटी. त्याच्यानंतर आपण मुरमुरे घेणार. आता आपण बेल बनवायची स्टार्ट करूया. हे नको व्हिडिओ, हे नको, थांब नंतर बनवू, जरा अर्धा झाला बंद करू. नका बाजूलाच कट करायचं. आजीकडे द्यायचा. आता कांदा कापलेला आहे. आता आपण टमॅटो कापूत. आता आपले दोन्ही कांदे टमॅटो कापून झालेले आहेत. त्याच्यानंतर आपण चिप्स आणि कुरकुऱ्यांना स्मॅश करायचं आहे. त्या दोन्ही पुड्यांना फोडून टाकूया आपण. ते झाल्यानंतर आपण चिप्स घेणार. आता ह्याला चांगल्या पणीने स्मॅश करा. ते लास्टला टाकायचं असतं. आता ह्याला आपण खूप भारीने स्मॅश करणार आहे. जर तुम्हाला तोडायचं असेल तर तुम्ही तोडू पण टाकू शकता. तर आपली पूर्ण पक्कीने थोडं झालेलं आहे आणि आपण हे आता कांदे आणि टोमॅटो मध्ये टाकणार. त्याच्यानंतर थोडे वाटाण्याला आपण 2 पीस मध्ये कापणार, लाईक हाफ अँड हाफ. आपण जरी चाकूने जरी कापलो तरी चालेल, जसं की लाईक इथे दाखवता आम्ही तुम्हाला. असे हाफ पीस मध्ये तुम्ही हे सगळे कापून टाकणार. इतके सगळे आपल्याला काढायचं. प्लीज एक लाईक आणि कमेंट द्यावा. तुमच्यासाठी इतकी मेहनत करतात आपण. आज खूप आम्ही टेस्टी भेल बनवणार आहेत. तर आपले हे टमॅटो पण झालेले आहे आणि नंतर त्याला आपण जे अर्धे राहिले ते डायरेक्ट आपण टाकून ठेवू शकता. आता मिरच्यांचं पहिले वरचं भाग आणि खालचं भाग आपण काढून टाकणार. त्याच्यानंतर थोडं मधलं टाकणार, लाईक असा ह्या प्रकारे आपण ह्याला कापणार. तर आपलं हे कापून झालेलं आहे. कोथिंबीर आपण आता टाकणार आहेत.
आणि कोथिंबीरला तुम्ही अशाच प्रकारे टाकावा. तर आपलं पूर्णपैकी हे पण झालेलं आहे. आता थोडंसं आपण ह्याला मिक्स करून घ्यावा. आता आपण आलू भुजिया टाकणार. आता आपल्याला पहिले आलू भुजिया टाकून त्याच्यानंतर आपण थोडासा अर्धा लिंबू कापून त्याला ह्याच्यामध्ये टाकणार आहेत. आता आपली पूर्णपैकी भेळ झालेली. आता वापस एकदा आपण मिक्स करून घ्यावा ह्याला. आता आपली पूर्णपैकी भेळ झालेली आहे. सर त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत मुरमुरे ह्याच्यामध्ये. आणि आपण एकदम थोडे घेणार, जास्त बिलकुल नाही टाकणार. मतलब अर्धा एक वाटी बस, इतके आपल्याला बस झालेले आहेत. त्याला नंतर आपण मिक्स करून घ्यावा. अशापैकी आपले झालेलं आहे. तर आपण थोडं तिखट मीठ पण टाकू शकतो. आम्ही त्याच्यामध्ये थोडंसं तिखट टाकणार आहेत. थोडं पहिले तुम्ही मीठ टाका, त्याच्यानंतर तिखट टाका. आता आपण तिखट टाकणार. एकदम अर्धा वाटी, एकदम इतकंच टाकावं तुम्ही, कारण की खूपच तिखट होईल ते. त्याच्यानंतर आपण एकदा मिक्स करणार वापस एकदा, नाहीतर तुम्ही अशी पण हलवून घेऊ शकता भेळ. तर आपल्याला झाले आहे भेळ. खूप प्रकारे छान दिसते. आणि आता आपण ह्या प्लेटीमध्ये भेळ टाकणार आहेत. खूप टेस्टी झाली आहे गाईस. प्लीज एक लाईक आणि सबस्क्राईब द्या. वाव. आता आपण ह्याला टेस्ट करणार. देखो वाव, व्हेरी स्वीट. तर आपली भेळ खूपच मस्त झालेली आहे. तुम्ही पण एकदा ट्राय करा आणि प्लीज लाईक आणि सबस्क्राईब द्या. बाय.